नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर चला आज तुम्हाला मित्रांनो मी सांगणार आहे घरातले काही किस्से जेणेकरून प्रियंका बरोबर झालेले तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला प्रियंकाचा कुठलाही किस्सा ऐकला की एवढा हसू येतं आणि तुम्हाला त्याचा स्वभाव माहिती आहे. त्या स्वभावानुसार झालेले काय किस्से मी तुम्हाला सांगतो. 5 किस्से सांगतो तुम्हाला. तर त्यातला किस्सा तुम्हाला कुठला आवडतोय ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा. दादा ही ऐकला किस्सा 3 नंबरचा 2 नंबरचा एवढं पोट धरून मी हसले. पण मी सांगायला चालू करतो तुम्हाला. आणि तुम्हाला माहितच आहे प्रत्येक गोष्ट की जोपर्यंत मी कॅमेरा चालू करत नाही तोपर्यंत प्रियंकाला माहित नसतं की मी काय बोलणार आहे. मला ती बोलत असते की बाबा तुम्ही आधी सांगा काय बोलणार आहे. तिला माहित नसते काय. डायरेक्ट कॅमेरा स्टार्ट होईल तेव्हाच माहित होतं काय विषय ते. तर सांगायला चालू करतो. तर बघा पहिला किस्सा असा आहे की आमचं नवीन लग्न झालं. पहिला किस्सा बरं का. कुठला आवडतोय तुम्हाला किस्सा ती मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं. कुठला किस्सा आवडला तुम्हाला लय हसला तुम्ही. तर असतंय अधूनमधून असे व्हिडिओ. तर चला लगीन झालं नवीन नवीन आणि मी बाथरूममध्ये आंघोळीला गेलतो. मग आंघोळीला गेल्यानंतर म्हणलं आता आंघोळ झाल्यानंतर आपण प्रत्येक जण आपल्या बायकोला ज्या त्या नावाने आवाज देतं पिल्लू पिल्लू काय टावेल दे म्हणून. मग माझ्या पण मनात तसंच आलं. मला काय वाटलं आयला म्हणलं आता काय करावं म्हणलं. आता नवीन लगीन झाले महिना होत आलं आणि म्हणलं आता प्रियंकाला आवाज द्यावं आणि ज्या वेळेला ते टावेल घेऊन यावं ना येईन ना त्या टायमिंगला मग फिल्मी स्टाईलमधलं म्हणलं ते किस्सा आठवलं मला. म्हणजे हिरो आंघोळ करत असतो हिरोईनला बोलवतो आणि ती आल्यानंतर असा हात घातला आतमध्ये टावेल द्यायला की टावेल सकट हात धरायचा असं ओढून घ्यायचं. आणि ती रोमॅन्टिक किस्सा मला आठवला. मग मी म्हणलं तसं करावं म्हणलं. आता घरात कोणच नाही. आई बाहेर स्वयंपाक करत होते वडील पण बाहेर होतं प्रियंका आत होते मी बाथरूम मध्ये. मग मी म्हणलं प्रियंका ती म्हणली काय अगं म्हणलं टावेल दे की. टावेल घेऊन आले तुम्हाला सांगतो. टावेल घेऊन आल्यानंतर इमॅजिन करा पुढं काय झालं असेल. गबस आले आणि म्हणलं चला आता ठरल्याप्रमाणे तिचा आपण टावेल सकट हात धरून आतमध्ये वडाव म्हणलं आतमध्ये काय म्हणते बघावं. आता साहजिकच आहे बायको म्हणलं मी वाढणार आहे अधिकार आहे. तुम्हाला सांगतो आली आणि मी दरवाजा आज्यात उघडला आणि म्हणलं असंच काच दिसलं वडा. तिने हात आतमध्ये घातला आणि तुम्हाला सांगतो टावेल सकट तिचा हात धरला आणि वडायला लागलो. तुम्हाला सांगतो जी असं वडायला लागलो तिने जी एक पायाचा नेट तुम्हाला सांगतो दरवाजाला लावला आणि तुम्हाला सांगतो जी वरडायला लागली मागे आत्या मामा भाऊजी वाचवाय. तुम्हाला सांगतो मला ती हात सोडाव का काय करावं मला झालेलं जी आहे ती मला काहीच कळलं नाही. म्हणलं आता हिने तो नेट लावलंय दाराला म्हणलं पायाने आणि म्हणलं मी आता हात धरला आणि हात एखादी सोडाव भीती भीती तर डोक्यावर पल्ली पिल्ली तर अगं म्हणलं सोडतो मागे आत्यो वाचवाय कुठला आणली मागे आणि तोवर तो आय भाकरी करता करता हात घेऊन आपण तिकडून काय झालं पोरण तोवर तुम्ही आज्या सोलून खाली बोल त्या करून पण मी दरवाजा लावून घेतला काय झालं मला त्यांनी मग तुम्हाला सांगतो ना म्हणलं काय नाही बहिणा डर गई तसा किस्सा मला आठवला. आणि कशाच काय तुम्हाला सांगतो थोडं बाहेर आलो तिच्या रागाने बघितलं आता आई म्हणली काय झालं. घरच्यांनी समजून घेतलं काहीतरी ह्याने खोड केल्याशिवाय पोरगी ओरडलं नाही घाबरलं नाही. हे असं तुम्हाला सांगतो एक किस्सा झालता. हिला म्हणलं परत संध्याकाळी लेट तासली म्या परत म्हणलं तुला काय मी काय खातफीत होतो काय ग म्हणजे नुसतं हात धरलं तुम्ही आत्या दिवस कशाचं काय तुम्हाला सांगतो अशा काय गोष्टी झालत्या. ती एक किस्सा आठवला. आता दुसरा किस्सा ऐका. हे पहिला किस्सा झाला. दुसरा किस्सा असा आहे हे बघा. आम्ही समधी झोपलो होतो. राधू ओम आणि दुर्गा असे साईडला झोपले होते. आणि तुम्हाला सांगतो काय व्हायचं राधू खोकलत होते एक 5 मिनिटाला खोकलायचे. मग ही तुम्हाला सांगतो झोपेतच गाढ झोपेतच. मग गाढ झोपेत तुम्हाला सांगतो लगेच म्हणायची बाया काय ती म्हणायची ओम खोकलतोय. बघा आता राधू खोकलती आणि म्हणली ओम किती खोकलतो बाया ह्या पोराला सांगितलं होतं
बाहेरचं काहीतरी खाऊ नको, लसी पितय, दुकानला 4 वेळा जातंय, झोपीतच बडबड करत होती. म्हणली मला झोपून द्यायचा, ती झोपायचा नाही. आणि राधू 5 मिनिटं झाली की खोकलायची. आणि ही लगेच म्हणायची ही ओम आहे ना, ह्याला सकाळ दवाखान्यात न्यायला खोकलतोय. उठली तुम्हाला सांगतो, आणि ओम बिचारा गार झोपला होता. घेतली तुम्हाला सांगतो त्याने औषधाची बाटली, त्या झोपीत तुम्हाला सांगतो त्या ओमचं मुंडकं घेतलं, तुम्हाला दाबलं, आणि तुम्हाला सांगतो एक टोपण तुम्हाला सांगतो घेतलं, गटा गटा तुम्हाला सांगतो ओमच्या तोंडात ओतलं की तिने झोपीत ओतलं तुम्हाला सांगतो. आणि गेला नाही म्हणून नाक दाबलं. आणि कशाच काय ओम बिचार त्याला बळीचा बकरा केला हिने तुम्हाला सांगतो. झोपीत औषध पाजलं आणि बाटली घेऊन म्हणली आताशी थांबला. तोवर राधा लागली खोकाय पुन्हा. म्हणली आता बाया कोण झालं खोकाय लागलं. म्हणली बाया म्हणली आता तर राधू खोकाय लागली, ह्याचं बघून तिला पण कंडा आलाय. म्हणली बाया राधू ही काय कॅडबरी वय त्याला दिलं की तुला पण द्यायला. म्हणली हा अगं ही औषधाला पण पोरं सोडा नाहीत. म्हणली बाया म्हणली. परत राधू 2दा खोकळी उठली. थांब बाया थांब म्हणली. नाही तू झोपून द्यायची मला, पाजते तुला पण. उठली ती खोकल्याची बाटली घेतली, तिला पण पाजली. तुम्हाला सांगतो हे मला किस्सा झोपीतच आठवत होता. राधू खोकलत होती झोपीच्या नशेत. तुम्हाला सांग हिने त्या ओमला बळीचा बकरा केला, तिला औषध पाजलं. परत राधू खोकायला म्हणली आता कोणाला कंडा आला तुला. म्हणली काय कॅडबरी होय. म्हणली तू पण औषध माग. थांब बाया देते. म्हणली नको खोकू. तिला पण पाजले. बाया समजेच खोकायला लागलेत. म्हणली मला पाजते काय की सांगताय खरं वाटायसारखं. तर हे होता दुसरा 2 नंबरचा किस्सा. आता 3 नंबरचा किस्सा आहे का? गबस. 2 नंबरचा किस्सा. आम्ही चाललो होतो गावाकडे चाललो होतो. मग रस्त्याची कामं चालू होती. मग एक डांबरी यायला फुल होता आणि एक डांबरीचं काम चालू होतं. नुकतंच झालं तेव्हा गार होण्यासाठी पोती समजे हातरली होती. मला काय म्हणते होय हो म्हणली. काय तिच्या मनात आला काय प्रश्न. मला म्हणली होय ही पोती काऊस इथून तिथून टाकल्यात म्हणली डांबरी असे. म्हणलं तिला काय सांगावं काय लय येड्यात. अगं म्हणलं ते डांबरी लाज वाटते म्हणली लाज वाटते का. म्हणलं तिला थंड वाजते. म्हणलं तिने पांघरून घेतलंय पाणी ओतलं. ती डांबर म्हणते की बाबा ती नवीन डांबर मी जुनी का म्हणून तिला लाज वाटते. म्हणलं मग गप्पा म्हणली तसं पण असतं काय. म्हणलं तसं पण असतं. कशाचं काय बसले मी येतो तिथून हसत होतं. रेल्वे पुढे दिसली तर रेल्वे म्हणते लय दार आहेत हिला. म्हणली लय असली पण असते का रेल्वे. म्हणली किती खिडक्यात. म्हणली घराला आपल्या 2च असतात, एकच असते. तर ही झाला 3 नंबरचा किस्सा. 4 नंबरचा किस्सा आहे का की घरामध्ये जेवण करत होते. मांजरा कुत्र्याला लय भीती तुम्हाला सांगतो. मग जेवण करत होती आणि तुम्हाला सांगतो घरात मांजर पाळलं होतं. आता ते मांजर तुम्हाला सांगतो येणारच. आता त्याला दूध किंवा चपाती दिसलं त्या ताटात लिहून तुम्हाला सांगतो ती मांजर खायला लागलं. मग खायला लागलं तुम्हाला सांगतो ही जो निमताळपणा लय निमताळे होते. आता तर दाडशी झाली लय निमताळे तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला एकदा तर तुम्हाला सांगतो ते कुत्रं पाळलं होतं बारकुसं पिलू. ती बाहेर स्वयंपाक खोली होती. आतमधनं तुम्हाला सांगतो ती बंद कर थांब. पीठ घेऊन बाहेर आली आणि ती कुत्र्या पिलू तुम्हाला दारात थांबलं. अशी आली हिकडनं हो करायचं का असं थांबायचं. सर की माग लगे तुम्हाला सांगतो जायला हिकडनं असं करायचं. अंगावर जायचं जिपळ भाकरी बाहेर चक्कर आपल्या चूल बंद पडली. ही जाण पडलं पण हिला काय बाहेर कुत्र्याने बारके येऊन दिलं नाही. ही असली निमताळी. मग काय झालं 4था किस्सा म्हणजे जेवण करायला बसले होते आणि तुम्हाला सांगतो मांजर आलं तुम्हाला सांगतो ते ताटात तोंड घाला. सरकी माग काय आणि माझा तिथं गुपकी अरे मी तुझं उष्ट खाऊ का. मी उष्ट खाऊ का तुझं. सुरकी तुला असं नाही ऐकू यायचं. बरं तुला मी थोडं देते. आता खाली टाकलं तरी यातो तोंड घालतो का. सरकी त्याला एवढं सांगायला तिथंच माझं राखू सरकी मी जेव का नको. आधीच लेकरं जेवून द्या ना तू पण इकडं तर तिथं माझं तर जगणं मुश्किल केलं समजाने. सरकी माझं जसं मागं सरवून तसं माझं पुढं यायचं ते दुधा वासाने. कशाच काय तुम्हाला सांगतो मी आलो तिकडं लांबणं बघत होतो. काय बघ की म्हणली मला जेवण द्या नाही तास झालं. मी तुम्हाला सांगू रागाच्या भरात फिरवली लात
खाप दिसणं लाट टाकले माझा उडून तुम्हाला सांगतो खिडकीतनं दारात पडलं खिडकीला धडकून राब आता कसं होतंय म्हणले मग धरणं मी काय येड म्हणून तुला सांगत होती वय आता कसं बघा की म्हणली आता कसं आलं वाटणे म्हणली माझं ऐकतच नाही पण मला कोणच भे नाही घरात म्हणली गप्पा बाद झाला असतं तर बस करा. तर ती मांजराचा एक किस्सा आठवतोय आणि आता 5वा किस्सा बघा आता ही 4था झाला. आणखी काय आहे का 5वा किस्सा बाबा सांगतो. आई तुम्हाला सांगतो गेलती माहेरी गावाला आणि आईने नुकतंच कोंबडीची पिलं ती पाळली होती आणि एक 17-18 पिलं झाली कोंबडीला आमच्या आणि कोंबडी होती आणि एक एवढंच बाहेर हे होतं आम्ही गावाकडे होतो आणि ते कोंबडी ठेवलं त्याला दरवाजा दगड म्हणून लावला की पॅक मग आईने जाताना सांगितलं हो बाय सुन बाय पिरू पडला काय घ्यायचा दर बाब्या ते नको मी चालली गावाला कोंबडी ती गहारी ती कावळ त्यात बोक माझं ध्यानात लक्ष ठेवू त्या म्हणले ठीक आहे बरोबर तुम्हाला सांगतो प्रियंकाला म्हणलं प्रियंका म्हणले काय अगं पिलांना पाणी तरी पाच अगं आई होती तेव्हा बिंदास सोडायची पिलं म्हणली कोंबडी निवान बसा एक गार सुद्धा येत नव्हती ना कावळानं बोका तुला का त्या बेनं म्हणलं 2 दिवस कोंबडी उपाशी मारते पाणी तरी ठेवू गेली एवढी वाटी घेऊन गेली आणि कोंबडी आतमध्ये होती तुम्हाला सांगतो ते दरवाजा आहे ना दगड आज सारला असन तो पण एका पिला टन दिसणं बाहेर उडी बया बया म्हणली पिलू आलं बाई ए नाचक्या म्हणली तू बाहेर आला का कुठं देते आता तू का बाहेर आलं म्हणली तू का बया ही पळा लागलं समधीकडे म्हणली होय व ऐका की अगं म्हणलं काय जाऊ हे कोंबडीच पिलू सटकलं की म्हणलं त्यातनं कडू मला बाहेर आलंय पाणी पाजाय गेली तर ही माझ्याच मुळा बसलं की म्हणली पळायला लागले इकडं तिकडं या की लवकर गार बघते वरनं कावळा येईन बया म्हणली आता मला खवळत्यान मी काय झोपेतनं उठलो ते पडते तुम्हाला एका झटक्यात कोंबडीच पिलू धरली धर बरं म्हणलं आतमध्ये ठेवू बया लवकर येतो घर तुला मला एकट्याला बघून म्हणली आता तुला आता मुपाशी मारते समजायला पाणी पाजते तुला पाजतच नाही म्हणली ते मला सांगतो कोंबडीच पिलू घेतलं आणि असं त्या आतमध्ये घालायला गेले तुम्हाला सांग दगड आतमध्ये सारला दगड असा सारला आतमध्ये सारा गेले कोंबडी बघतेच बाहेर आली तिच्या माग समजेच पिला आणि बया 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 म्हणली आता तर काय करा नाही होय ऐका की बाई घर आली छरकी कोंबडी तुम्हाला सांगतो सणाट तिकडल्या घरी पिलं तिच्या माग बाया आता काय करावं जे कोंबडी तुम्हाला सांगतो हिकडनं घाडके तिकडनं कावळा घे तुम्हाला सांगतो त्या वाड्यात हे काही पिलू टिकत नसायचं तुम्हाला सांगतो मी म्हणलं बघ आता तुझं सोडलं तुला एक पिलू धरून दिलं एवढी दार आहे आपल्यात हिंमत नाही म्हणे कशाच काय आई माघारी तर तुम्हाला सांगतो 2 दिवस ही बाहेर राखण बसलेली पिलंच बघायचे रातून दिवस हिला पिलं काय धरणं झालं नाही काय नाही नुसतं कोंबडीच्या मागं आई माघारी तर तुम्हाला सांगतो एक कोंबडीने एकच पिलू मागं तिच्या होतं मग आई आली आई म्हणली बया प्रियंका ह्या कोंबडी मागे एकच पिलू हे कोणाची कोंबडी बया त्या म्हणली आता मला काय खरं नाही म्हणली त्यांना इचर अगं आहे म्हणलं ती जाऊ दे देवा घरची होती म्हणलं पिलं गेली म्हणलं बया म्हणली एकच पिलू मी म्हणलं आता मग काय म्हणली आणि कसा ही परपंच करायची रे बाबा तुझी बायको म्हणली हिला साधी कोंबडी आता मी काय करू बाई म्हणली एक कोंबडी पिलू बाहेर आलं यांनी डरून नेलं मी पाणी पाजाय गेली परत अशी समधी कोंबडी तरी वाचली पिलू वाचले पाण्यामुळं तरी आणि कोण ठेवले असते मेलं असते म्हणजे समधीच म्हणली एक दारा गेली समधी कोंबडीच बाहेर आली म्हणली असलं तुम्हाला सांगतो त्या किस्याला पण आम्ही हसत होतो लय मजा तुम्हाला सांगतो असं ही किस्सा आहे तर तुम्हाला सांगतो ह्याचा तर व्हिडिओ मोठा होतोय तर एकदा तुम्हाला सांगतो मी बाहेर गेलतो गावाला आणि एक बोका लय होता आमच्याकडे तुम्हाला 6 किलोचा बोका होता मोठा आणि हे झोपली होती दिवाणवर असा पळत आला उंदीर ताणत आणि हे दिवाणवर झोपली उंदराने असं चोचार करत त्या पोटमाळ्यावर गेलं उंदराने तुम्हाला सांगतो मांजराने पण मागणं त्या जी झेप घेतली आणि वरनं पाय साटाकट पोटमाळ्यावर राटण्यानं 8 किलोचा बोका हिच्या छताडा पडला तुम्हाला सांगतो
एक 8 चक्र जागा मारल्या असते असं करून तुम्हाला असं 8 चक्र जागा मारल्या. आई मावस बहीण सागर आणि सागरची बहीण एवढी हसत होती रातभर. ते मी गावाकडून आलो ही मला 3 दिवस मिठी मारून झोपली होती. आणि मला मावस बहीण आमची आई सांगते की ती किस्सा झाला. आम्ही रातभर हसत होतो म्हणले, घाबरले होते. 8 किलोचा बोकायच्या अंगावर पडला होता. तर व्हिडिओ मोठा होतोय. तर ह्यातला किस्सा तुम्हाला कुठला आवडला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही 6 नंबरचा किस्सा होता बोक्याचा. तर असं 6 पैकी किती नंबरचा किस्सा आवडला नक्कीच सांगा. अजून अशा गमती जमती तुम्हाला सांगतो अजून काय काय झाल्या ते हिला काय माहिती नाही. सांगितलं खरं आहे का खोटं आहे सांग. बाब्या त्यातलं वाढून कधी सांगितलं. राहतो मग तेल मीठ लावल्याशिवाय जमतंय. पण आहेत का नाही किस्सा असं किस्सा झाले तर अजून सांगतो तुम्हाला बरंच. उद्याचा व्हिडिओ बघा त्यामध्ये सांगतो.